सोलापूर शहरातील दिलदार, दिलखुश व मनमिळावू स्वभावाचे समाजसेवक म्हणून शोएब महागामी यांना ओळखलं जातं. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नेहमी लोकांच्या अडीअडचणीला धावून येणारे युवा समाजसेवक म्हणून शोएब महागामी यांची ओळख आहे. सोलापुरातील गोरगरीब 2000 महिलांच्या हाताला रोजगार मिळावे यासाठी शोएब महागामी यांनी एक नवीन संकल्प केला आहे. पाहूयात त्यांचा काय आहे संकल्प, तो या व्हिडिओ डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून. आपण एक व्यक्ती म्हणून समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपलं कोणाकडेही लक्ष नसलं तरी समाजाचं आपल्याकडे लक्ष असतं. याची जाणीव ज्याला होते तोच खरा समाजसेवक म्हणून नावारूपास येतो. खऱ्या समाजसेवकाला सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतून जाणीव करून देत असते. सामाजिक कार्यानं झपाटलेला सोलापुरातील असाच एक तरुण सध्या सर्वांचं लक्ष वेधत आहे. अल्पावधीतच सोलापूर शहरात राजकीय आणि सामाजिक पटलावर नावारूपाला आलेलं एक उभरतं, दिलदार, दिलखुलास, जिगरबाज, प्रेमळ आणि मनमिळावू युवा नेतृत्व म्हणजे शोएब महागामी. कोणतंही राजकीय पद नसताना सोलापुरातील विविध परिसरातील लोकांच्या सुखदुःखामध्ये तो नेहमीच सहभागी होत असताना दिसतो. त्याचबरोबर लोकांच्या समस्या समजावून घेऊन त्या प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न शोएब महागामी हा तरुण समाजसेवक शहर मध्यच्या विद्यमान आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करीत आहे. 2017 पासून शोएब महागामी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शोएब महागामी यांनी बाशापेठ, बेगमपेठ, शनिवारपेठ, राहुल गांधी झोपडपट्टी, सिद्धेश्वर पेठ परिसर, नई जिंदगी, शास्त्रीनगर, मौलाली चौक या भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली ओळख निर्माण केली आहे. रक्तदान शिबिर, खतना कॅम्प, आरोग्य शिबिर, कोविड लसीकरणाच्या शिबिरी अशा प्रकारे त्यांचा सामाजिक उपक्रमांचा सपाटा वर्षभर चालूच असतो. गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्न कार्यासाठी शोएब महागामी आवर्जून मदत करतात. कोविड काळापासून आजपर्यंत सुमारे 750 परिवारांना दर महिन्याला मोफत धान्य पुरवण्याचं काम शोएब महागामी यांनी अविरतपणे सुरू ठेवलंय. कोरोना काळात कामगार आणि गरीब कुटुंब उपाशी राहू नयेत म्हणून शोएब महागामी दखल घेत होते. कोरोनासारख्या महामारीच्या काळात गोरगरीब मजूर कामगारांच्या घरी जाऊन शिधा आणि जेवणाचे वाटप शोएब महागामी यांनी केलंय. एवढंच नव्हे तर बाशापेठ आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 350 रुग्णांना बीपी आणि मधुमेहाच्या गोळ्या हा अवलिया घरपोच आणि मोफत पुरवतो. रुग्णसेवा करत असताना शोएब महागामी यांनी बाशापेठ परिसरातील सार्वजनिक समस्यांकडेही जातीनं लक्ष दिलं. अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा महानगरपालिका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं शोएब महागामी यांनी स्वखर्चातून ड्रेनेज लाईन दुरुस्तीकरण, स्ट्रीट लाईटची व्यवस्था, तरुणांसाठी जिमखान्याची व्यवस्था करून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शोएब महागामी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. बाशापेठ, बेगमपेठ, शनिवारपेठ आणि आसपासच्या परिसरातील सुमारे 3500 नवीन मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट केली असून सुमारे 6700 मतदान ओळखपत्रातील दुरुस्त्या करून त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या शोएब महागामी यांच्या संपर्क कार्यालयात आलेल्या एकाही व्यक्तीचा अपेक्षाभंग होणार नाही याकडे ते जातीनं लक्ष देतात. मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असो की कोणत्याही धर्माची. संवेदनशील मनाच्या शोएब महागामी यांनी अत्यंत गरीब, अनाथ आणि निराधार अशा तब्बल 72 रुग्णांना खासगी रुग्णालयात स्वखर्चानं उपचार करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. तर नळ कनेक्शनचा खर्च न झेपणाऱ्या तब्बल 27 कुटुंबांच्या घरी स्वखर्चातून नळ कनेक्शन देऊन त्यांची पाण्याची समस्या दूर करण्याचं पुण्यही शोएब महागामी यांच्या वाटेला जातं. 8 वर्षांच्या यशस्वी वाटचाल आणि प्रामाणिक व निस्वार्थ सेवेनंतर आपल्या समाजकार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी शोएब महागामी येत्या काळात सोलापुरातील बेरोजगार महिलांसाठी एक अभिनव उपक्रम राबवणार आहेत. गरीब आणि होतकरू महिलांच्या हाताला काम देण्यासाठी शोएब महागामी प्रयत्नशील असून या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वाकांक्षी योजनेची आखणी करत आहेत. सोलापूर शहर हे खवय्यांचे शहर आहे. सोलापूरची खाद्य संस्कृती आसपासच्या जिल्ह्यांसह कर्नाटकातील खवय्यांना आकर्षित करते. सोलापूर शहरात अनेक शाकाहारी आणि मांसाहारी खानावळी व उपहारगृहे आहेत. येथील चविष्ट, रुचकर आणि खमंग पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण सोलापुरात येतात. सोलापुरातील अशा हॉटेल्स, खानावळी आणि उपहारगृहांना चपात्या, भाकरी, पापडी आणि लोणचे पुरवण्याची योजना शोएब महागामी आखत असून येत्या काळात सोलापुरातील सुमारे 2000 महिलांना या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होणार आहे. वेळ पडल्यास काळ्या बाजारात जाणारे रेशन दुकानातील धान्य या उद्योगाकडे वळवता येईल का याचा अभ्यासही शोएब महागामी हे करत आहेत.
त्या दृष्टीनं त्यांनी चाचपणी सुरू केली असून रेशन कार्ड धारकांच्या समस्या दूर करण्यासाठी यंत्रणा राबवण्याचाही त्यांचा संकल्प आहे. ज्या केसरी कार्डधारक कुटुंबांना धान्य मिळत नाही किंवा जे केसरी कार्डधारक स्वतःहून धान्य घेत नाहीत अशा कुटुंब प्रमुखांनी आपलं धान्य पूर्ववत चालू करण्यासाठी शोएब महागामी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन शोएब महागामी यांनी केलंय. सोबत येताना 59,000 रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्डमधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड आणि हमीपत्र घेऊन यावे असा खुलासाही शोएब महागामी यांनी केलाय.